राज्य सरकारने ठरवायचे, मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता पाहते की मुख्यमंत्री काय निर्णय करतात. आपल्याच पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा एक व्हिडिओ बाहेर काढला होता आणि त्यानंतर त्या पद्धतीनं हे होत आहे, वक्तव्य येत आहे, सरकारला भिकारी म्हणत आहे. ते मी तेच म्हणतो ना, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर विचार करायचा असतो. आम्ही विरोधात आहोत, आम्ही विचार करून काय उपयोग आहे. विरोधकांची काय मागणी आहे? मागणीचा प्रश्न नाही, आपलं सरकार कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं. विरोधक तर मागणी करतायतच. महाराष्ट्राची मागणी आहे, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल ना. काही मंत्र्यांना बदललं जाणार आहे अशा चर्चा सुरू आहे. एकंदर राष्ट्रवादी नेते दिल्लीला काय म्हणजे विशेष काय दौरा होता? काही विशेष नाही. शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचं काल संध्याकाळी 5 वाजता कन्व्हेन्शनचं उद्घाटन होतं आणि आज पुन्हा एक मोठा कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो होतो. महायुतीतील मंत्र्यांचे ज्या पद्धतीने वादग्रस्त विधान येत आहे, मुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जाते. आता राजीनामा नाही तर ते खांदेपालट करू शकतात अशी शक्यता होती. खांदेपालट म्हणजे आहे त्या मंत्र्यांना काढायचं नाही आणि राजीनामा म्हणजे मंत्र्यांना काढायचं. आता तेच आम्ही वाट बघतोय, मुख्यमंत्री चॉईस काय करतात. खांदेपालट करणे म्हणजे आहेत त्यांना आहे ते मान्य आहे, ते बोलले त्या वक्तव्याला मान्यता मुख्यमंत्र्यांची असा त्याचा अर्थ होईल. खांदेपालट करणं आणि खांदेपालट केलं तरी स्वभाव बदलत नाही ना, का बदलतो. अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. कुठेतरी या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्यानं महायुतीतले अनेक नेते जे आहेत ते अडचणीत आहे. त्यामुळे कुठेतरी दिल्लीश्वर नेतेही नाराज आहे. बदल झाले पाहिजे अशी चर्चा झालेली आहे. नाही, भारतीय जनता पक्षाला हे सर्व मान्य आहे. ते नाराज होण्याचा काही प्रश्न नाही. ज्या पद्धतीनं सरकार चालवायचं चाललं आहे सध्या ते भारतीय जनता पक्षाला मान्य आहे. आपणच म्हणतोय की भाजपचे प्रमुख नेते नाराज आहेत. नाराज वगैरे कोणी नाही, त्यांना या सगळ्या विधानाला मान्यता आहे त्यांची. आरोग्यमंत्री जर केलं खांदेपालटामध्ये तर आवडेल. नाही, आता चॉईस मुख्यमंत्र्यांचा आहे, तो खांदेपालट करायचं का मंत्रिमंडळात बदल करायचे, आता त्याचीच आम्ही वाट बघतोय. मुख्यमंत्री हा प्रश्न जो आहे हा प्रश्न किती गांभीर्यानं घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. एक मेसेज देण्यासाठी काय मागणी राहील राष्ट्रवादीची एकंदरीत? मेसेज वगैरे द्यायची काही गरज नाही, याच्यावर निर्णय काय याचीच आम्ही वाट बघतो. खांदेपालट होणार आहे अशा चर्चा सुरू आहे, पण तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून काय वाटतं की खांदेपालट व्हायला पाहिजे की मग राजीनामा व्हायला पाहिजे? मी आता ते बोलतोयच ना, तुमच्या हे आतापर्यंत लक्षात नसेल आलं तर माझी पंचायत आहे. दुसरं काय बोलले की राजीनामाच झाला पाहिजे किंवा खांदेपालटच झालं म्हणजे स्पष्ट नाही. ते मी तेच म्हणतोय की मुख्यमंत्र्यांची टॉलरन्स लेवल काय आहे आणि मुख्यमंत्री याच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत हेच आम्ही बघतोय. बघूया ना काय होतंय ते. काल एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. 89,000 कोटी रुपये थकीत आहे. एका पाणी पुरवठ्याचे 3 कामं तीन वेगळ्या कंत्राटदारांनी घेतलेली होती. त्याचे हे सब कॉन्ट्रॅक्टर होते. फार प्रयत्न करून देखील त्या बिचाऱ्याला पैसे मिळाले नाहीत. बरीच देणी सरकारचं हे काम करता करता त्याला झाली. 60-65 लाख रुपये त्यांनी लोकांच्याकडून उचललेले होते आणि 1,40,00,00,000 रुपयापर्यंतचं बिल त्याला येणं होतं. दुर्दैवाने यातलं काहीच झालं नाही आणि त्यामुळं प्रेशरला बळी पडून त्याला शेवटी नाईलाजाने त्याने आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी घटना झाली. माझ्या तालुक्यातला तो मुलगा आहे. त्याच्या घरी मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी मी जाऊन आलेलो. अतिशय होतकरू आणि अतिशय उदयोन्मुख असा तो काम करणारा मुलगा होता. आज सरकारने 89,000 कोटी नाही, सरकारची देणी फार आहेत. सरकारने या PWDमध्ये बिलं दिलेली नाहीत, पाणी पुरवठ्यामध्ये दिलेली नाहीत, ग्रामविकास खात्यात तसंच पेंडन्सी आहे. कोणतंही खातं असं नाही की ज्याला सरकारने योग्य आणि पूर्ण मागणीप्रमाणे पैसे त्या खात्याला दिलेले आहेत. त्यामुळं हा सगळा प्रकार हा महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी खिशात पैसे नसताना
हजारो कोटी रुपये लोकांच्यासाठी खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100-100, 150 निर्णय होत होते. तुम्हा सगळ्यांना वाटत होतं सरकार फार गतिमान आहे, पण आता त्याची गती काय आहे तुम्हाला आता नाही महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं असेल असं मला वाटतं. आज महाराष्ट्रात 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं महाराष्ट्र सरकारने देणं बाकी आहे. 5 लाख. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारने या बाकीच्या अवांतर घोषणा बडे जाव एक मंत्री फिरताना त्याच्यामागं 15-15, 20-20 गाड्या फिरणं जरा काटकसर करावी. सरकारची परिस्थिती गंभीर आहे. सरकारला देणं जास्त झालं आहे, कर्ज प्रचंड वाढलेलं आहे आणि सगळं आलबेल आहे. हे चित्र आता राहिलेलं नाही. शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. दुसऱ्या बाजूने दुर्दैवाने आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होत आहेत. मी लोकसभेच्या आधी लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात अनेक सभांमध्ये मी सांगत होतो की यांची कामं घेऊ नका, नाहीतर आत्महत्येपर्यंत प्रकरण जाईल. दुर्दैवाने मी त्यावेळी जे लोकांना सांगत होतो, अनेक कॉन्ट्रॅक्टरांच्या बैठकांमध्ये मी सांगत होतो, शिष्टमंडळं यायची त्यावेळी की हे कामं घेऊ नका, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आज कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःच्या खर्चातून कामं केलेली आहेत, कर्जाने पैसे काढलेले आहेत आणि सरकार पैसे देत नाही. कॉन्ट्रॅक्टरने काम सबमिट केल्यावर, बिल सबमिट केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर काहीतरी इंटरेस्ट लागला पाहिजे, त्याच्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. आज तुम्ही दिल्लीच्या दौऱ्यावर होते आणि माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की काही भाजपच्या नेत्यांसोबत तुमची भेट झालेली. मी काल सकाळी दिल्लीला गेलो. दुपारी माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर जेवण केलं. त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या घरी चहापानासाठी बराच वेळ बसलो. त्यानंतर संध्याकाळी 6:30-7 वाजता मी STAIच्या कन्व्हेन्शनला गेलो. तिथं नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. तिथं त्यांचं भाषण चालू असताना मी पोचलो. कन्व्हेन्शन संपल्यावर रात्री 9:30पर्यंत कन्व्हेन्शन बघत होतो. आज सकाळी उठून पुन्हा मी कन्व्हेन्शनमध्ये गेलो. याच्या पलीकडं तिथून सरळ विमानतळावर आलो. आपल्या मतदारसंघाचं नाव बदलण्यात इस्लामपूरचं तिकडे गेल्यावर बोलतो. आता इथले प्रश्न विचारत नाही तर मग चलतो. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचा आर्थिक ताळेबंद बिघडला, त्यामुळे कंत्राटदाराचे सगळं थकीत वाढत आहे. आता सरकारला लाडकी बहीण देणं शक्य असावं असा त्याचा अर्थ. त्यामुळं असं आम्ही कशाला म्हणू. महाराष्ट्रात सगळ्याच घटकांना पैसे आता मिळत नाहीत. त्या आमच्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. आशा वर्कर्स, अंगणवाडीच्या महिला, त्यांचे पगार आता उशिरा व्हायला लागले आहेत. काही दिवसांनी सरकारी कामगारांचे, नोकरांचेही पगार, कर्मचाऱ्यांचेही पगार उशिरा होतील आणि आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली आहे असं मला दिसतंय. आता सरकारचा दावा असा आहे की 9.5 लाख कोटी रुपये आहेत, आम्ही अजून 15 लाख कोटीपर्यंत काढू, 16 लाख कोटीपर्यंत काढू, 17 आम्ही, कारण 25% ग्रॉस GSDPच्या आम्ही पोचलेलो नाही असा दावा सरकार करतं आहे. पण हे काय शहाणपणाचं लक्षण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात सुधारणा करणं, वेळीच भानावर येणं हे सरकारने आवश्यक आहे. लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तुम्हाला. नाही, ते शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ही देशातल्या मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट आणि इंजिनियर्स आणि टेक्नोक्रॅट जे आहेत त्यांचं असोसिएशन आहे. त्यात कोणी पुढारी वगैरे नसतात. तर त्यांना वाटलं की बाबा ह्याला आता देऊया आपण, त्यामुळे त्यांनी मला निमंत्रित करून दिलं. त्यामुळे त्यांचे आभार. माहिती सरकार स्थापन झालं तेव्हापासून आपण पाहिले की धनंजय मुंडे जे दादांचे मंत्री होते आणि त्या क्षेत्रामध्ये मी 1984 सालापासून आत्तापर्यंत मी काम करतोय साखर क्षेत्रामध्ये. माहितीचं सरकार स्थापन झाल्यानंतर दादांचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता पटेलचा नंबर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी ही जसं आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना सांभाळण्यात अपेक्षा केली असं म्हणतात. नाही, आता असं आहे की तुम्ही फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच प्रश्न विचारताय. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्यावर काहीच प्रश्न विचारत नाही.
असं इतकं बायस्ड होणंही बरोबर आहे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.